DRG Kids. ही गोष्ट आहे बाळ गणेश आणि राक्षस गजमुखासूर यांची, ज्याला शंकराकडून वरदान मिळाल्यावर आपल्या शक्तींचा अहंकार होतो. सगळ्या पृथ्वी लोक आणि देवलोकाला वेठीस धरून संपूर्ण विश्वाचा ताबा घेण्याचा विचार करतो आणि त्याला थांबवणारं कोणीही नसतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गजमुखासूर शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तप करत होता. त्याचे हे तप बघून शंकर प्रसन्न होतात आणि त्याच्या समोर येऊन प्रकट होतात. गजमुखासूर, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. बोल, कसलं वरदान पाहिजे तुला? तू जे मागशील ती इच्छा पूर्ण होईल. गजमुखासूर डोळे उघडतो. शंकर त्याच्या समोर उभे असतात आणि मग तो आपले दोन्ही हात जोडून शंकरांना म्हणतो, हे भोलेनाथ, मी आपला आभारी आहे. माझी वर्षांची तपस्या फळाला आली आहे. इतक्या वर्षांची तपस्याचं फळ आज मला मिळते प्रभू. मी तुमचा भक्त आहे. इतक्या वर्षांपासून तुमची भक्ती करत आलो आहे. आज मला असा वरदान द्या की पृथ्वी, आकाश आणि पाताळमध्ये माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी नसेल. कोणीही मला हरवू शकेल नाही. ना कोणी प्राणी, ना कोणी मनुष्य, ना कोणी देव. कोणीच मला हरवू शकेल नाही. मला इतकं शक्तिशाली बनवा. तथास्तु. मी तुला वरदान देतो की या विश्वात तुझ्यापेक्षा शक्तिशाली कुणी नसेल. परंतु या शक्तीचा दुरुपयोग करू नकोस, कोणाला त्रास देऊ नकोस. तथास्तु. तुझी इच्छा पूर्ण होईल. सगळ्यात शक्तिशाली होण्याचं वरदान शंकर गजमुखासुराला देऊन ते कैलाश पर्वतावर निघून जातात. गजमुखासूर खूप प्रसन्न होतो, कारण आता या विश्वात त्याच्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाहीये. हळूहळू त्याला त्याच्या शक्तींवर गर्व होऊ लागतो. तो सगळ्या पशुप्राण्यांना त्रास देऊ लागतो, जागोजागी विध्वंस करतो आणि हळूहळू देवलोकांकडे जाऊ लागतो, कारण त्याला त्याच्या शक्तींचा अहंकार झाला असतो. तो विचार करतो की आता ह्या संपूर्ण विश्वावर तो राज्य करणार. ह्याच हेतूने तो देवलोकाला त्रास देऊ लागतो. सगळे देवता सैरावैरा पळायला लागतात आणि मग शंकराकडे येतात आणि म्हणतात, हे भोलेनाथ, तुम्ही त्याला सर्वशक्तिमान होण्याचं वरदान दिलं आहे. त्या गजमुखासूरला त्याला खूप अहंकार झाला आहे त्याच्या शक्तीचा. तो संपूर्ण पृथ्वीला, पाताळ लोकवर आणि देवलोकावर हाहाकार करत आहे. सगळीकडे विध्वंस करत आहे भगवंत. आणि आता तुम्हीच ह्या संकटातून आम्हाला वाचवा. सर्व देवांनो, गजमुखासूर जे पण करत आहे ते चुकीचं आहे. त्याने त्याच्या शक्तीचा दुरुपयोग नाही करायला हवा. त्याच्याकडे मी दिलेलं वरदान आहे. ते वरदान मी मागे तर नाही घेऊ शकत, पण त्याचा पराभव करण्यासाठी मी बाळ गणेशला पाठवत आहे. परंतु भगवान, बाळ गणेश एकटे त्याचा सामना कसे करू शकतील? अजून तर ते खूप लहान आहेत. आम्ही सगळे देव त्यांच्या सोबत जातो. प्रभू, तुम्ही पुन्हा एकदा चूक तर नाही करत आहात ना? एका छोट्या मुलावर इतकी मोठी जबाबदारी टाकत आहात. पार्वती, आता मी जे काही करणार आहे व्यवस्थित करत आहे. मला सगळं काही माहित आहे की मला आता पुढे काय करायचं आहे. तुम्ही व्यर्थ चिंता नका करू. गणेश. होय पिताश्री, काय आज्ञा आहे? गणेश, माझी अशी इच्छा आहे की तू गजमुखासूरकडे जावं आणि त्याच्या शक्तीच्या अहंकाराला मोडून काढावं. कारण या सगळ्या विश्वात तूच एक असा आहेस जो त्याचा प्रतिकार करू शकतो, सामना करू शकतो. मी तुला आशीर्वाद देतो आणि शक्तीही प्रदान करतो. तथास्तु. बाळ गणेश आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन गजमुखासुराला शोधण्यासाठी निघतो. फिरता फिरता त्याला राक्षसांचे नगर दिसते. ते बघून गणेश म्हणतो, अच्छा, तर इथे लपून बसलाय गजमुखासूर. आता त्याला ललकारतो. गजमुखासूर, कुठे लपून बसलायस? समोर ये. हिम्मत असेल तर माझ्याशी 2 हात कर. कोण आहे? कोण आहे जो मला ललकारतो आहे? तुला माहितीये की सर्व विश्वात मी सगळ्यात मोठा शक्तिशाली आहे.
मला कोणी हरवू नाही शकत. साक्षात भगवान शंकराचे मला वरदान मिळालं आहे आणि हे वरदान कधी पण खोटं नाही ठरवू शकत. गजमुखासूर, असं इकडे तिकडे काय बघतोयस? खाली बघ, मी तुझ्या समोर उभा आहे. गणेश, तू काय माझ्याशी 2 हात करणार? तू तर एक लहानसा मुलगा आहेस आणि तुला तर माहितीच असेल की तुझ्याच वडिलांनी मला हे वरदान दिलं आहे की सर्व विश्वात मी शक्तिमान झालो आहे. माझा प्रतिकार कोणीच नाही करू शकत, तू पण नाहीस. अच्छा गजमुखासूर, मला हे सांग की माझ्या वडिलांनी तुला काय वरदान दिलंय? ह्या समस्त विश्वात माझा प्रतिकार कोणीच करू शकत नाही. मी सर्व शक्तिमान आहे. मला कोणी माणूस हरवू नाही शकत आणि कुठला प्राणीही. अगदी बरोबर बोललास तू. पण एकदा माझ्याकडे बघ तर, माझं शरीर मनुष्याचं आहे आणि माझं तोंड प्राण्याचं म्हणजे हत्तीचं आहे. आता मला सांग की मी तुझ्याशी 2 हात करू शकतो की नाही? हे वरदान माझ्यावर लागू नाही होत. वेड्या मुला, तू माझ्याशी वैर घेतो आहेस. मी तुला सोडणार नाही. गजमुखासूर गणेशवर हल्ला करतो, परंतु प्रत्येक वेळेस गणेश वाचतो आणि मग गजमुखासूर रागाने लाल होतो, परंतु गणेश त्याच्या हाती लागतच नाही. मी तुझ्यावर अग्निशस्त्र सोडत आहे मुला. हे तुला भस्म करून टाकेल. गणेश गजमुखासूरच्या अग्नि अस्त्राचा सामना वरुण अस्त्राने करतो आणि त्याला निष्प्रभ करतो आणि गणेशशी 2 हात करण्याच्या नादात गजमुखासूर त्याच्याकडील असलेले सर्व शस्त्र संपवून टाकतो. शेवटी तो गणेशला म्हणतो, जर तू इतका शक्तिशाली आहेस तर मला पकडून दाखव, माझा सामना करून दाखव. असं म्हणून गजमुखासूर उंदराचं रूप घेतो आणि त्याच वेळेस गणेशही आपला आकार छोटा करतो आणि गजमुखासुराच्या पाठीवर जाऊन बसतो, म्हणजेच उंदराच्या पाठीवर जाऊन बसतो आणि जोरजोरात त्याचे कान ओढायला लागतो. अरे सोड मला, माझे कान दुखतायत. सोड, अरे गणेश सोड मला. गणेशला चेतावणी देऊन गजमुखासूर स्वतःच गणेशच्या जाळ्यात अडकतो. बोल गजमुखासूर, आताही तुला तुझ्या शक्तीचा अहंकार आहे? मला क्षमा करा बाल गणेश. मला माझ्या शक्तीचा अहंकार झाला होता भगवंत. शंकरांनी मला सर्व विश्वात शक्तिमान होण्याचे वरदान दिले होते, परंतु मी त्या वरदानाचा दुरुपयोग केला. पण आता मला ही जाणीव झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला वचन देतो प्रभू, आता यापुढे मी आयुष्यभर तुमचा वाहन बनूनच राहणार, आपली सेवा करणार. प्रभू मला क्षमा करा. आयुष्यभर याच उंदराच्या रूपात तुमची सेवा करेन प्रभू. आता आली मज्जा. कधीच आपल्या शक्तीचा गर्व करू नये. तुला तर वरदान मिळालं होतं, पण तू त्याचं पालन करू नाही शकलास. आता तू अख्खं आयुष्य माझं वाहन बनून सेवा करशील. आजपासून तुझं नाव मूषकराज आणि तू माझं वाहन बनशील. मला मान्य आहे, फक्त तुम्ही माझे कान नका खेचू. गणेश आणि गजमुखासूर यांचं हे दृश्य पाहून सगळे देव प्रसन्न होतात. सगळे बाळ गणेशचा जय जयकार करतात. सगळे शंकराचे आभार मानतात. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की देवाने दिलेल्या शक्तींचा सदुपयोग करायला हवा लोकांच्या मदतीसाठी. हे आयुष्य देवाचं देणं आहे आणि याचा उपयोग लोकांची मदत करण्यासाठी केला पाहिजे, ना की अहंकार करण्यासाठी.